नमस्कार आणि सुस्वागतम. ग्रंथसार मराठी चॅनेलवर आपले स्वागत. आज आपण श्री रामविजय ग्रंथातील प्रत्येक अध्यायाचा सविस्तर प्रवास करणार आहोत. अध्याय 1 ते 10 अवतार आणि बालपण. अध्याय 1 ईश्वराची प्रार्थना आणि श्रीधर स्वामींनी ग्रंथ लिहिण्यामागची भूमिका. अध्याय 2 रावणाच्या त्रासामुळे पृथ्वी गायीचे रूप घेऊन देवांकडे जाते. विष्णू अवताराचे आश्वासन देतात. अध्याय 3 राजा दशरथाचा पुत्रकामेष्टी यज्ञ आणि राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांचा जन्म व नामकरण. अध्याय 4 राजपुत्रांचे बालपण, वशिष्ठ ऋषींकडे शिक्षण आणि विश्वामित्र ऋषींचे अयोध्येत आगमन. अध्याय 5 विश्वामित्रांसोबत रामाचे गमन आणि ताटिका, राक्षसिणीचा वध. अध्याय 6 आश्रमातील यज्ञाचे रक्षण, सुबाहूचा वध आणि अहिल्येचा शिळेतून उद्धार. अध्याय 7 जनक राजाच्या दरबारात शिवधनुष्यभंग आणि सीताराम विवाहाचा निश्चय. अध्याय 8 परशुरामांचे आगमन, रामाशी संवाद आणि शेवटी त्यांचे गर्वहरण. अध्याय 9 अयोध्येत चारही पुत्रांचा भव्य विवाह सोहळा आणि आनंदी वातावरण. अध्याय 10 राम राज्याभिषेकाची घोषणा, पण मंथरेच्या चिथावणीमुळे कैकेयीचे 2 वर मागणे. अध्याय 11 ते 20 वनवास आणि सीताहरण. अध्याय 11 रामाचे वनगमन, गुहक राजाची भेट आणि गंगा नदी पार करण्याचा प्रसंग. अध्याय 12 दशरथ राजाचा पुत्रवियोगामुळे शोक आणि प्राणत्याग. अध्याय 13 भरताचे अयोध्येत येणे, कैकेयीची निर्भत्सना आणि रामाला परत आणण्यासाठी वनात जाणे. अध्याय 14 भरत रामभेट, रामपादुका घेऊन भरताचे नंदीग्रामला परतणे. अध्याय 15 अत्री ऋषी आणि अनसुया माता यांची भेट, विराट राक्षसाचा वध. अध्याय 16 अगस्त्य ऋषींकडून रामाला अस्त्रप्राप्ती आणि पंचवटीत पर्णकुटी निवास. अध्याय 17 शूर्पणखेचे आगमन, लक्ष्मणाने तिचे नाककान कापणे आणि खरदूषण राक्षसांचा वध. अध्याय 18 रावणाचे कपट, मारीच राक्षसाचे सुवर्णमृग होणे आणि सीतेचे अपहरण. अध्याय 19 जटायूचा रावणाशी लढा आणि रामाच्या कुशीत प्राणार्पण, रामाचा शोक. अध्याय 20 कबंध राक्षसाचा उद्धार आणि शबरीच्या आश्रमात उष्टी बोरे खाण्याचा भक्तिप्रसंग. अध्याय 21 ते 30 हनुमान भेट आणि लंकाशोध. अध्याय 21 हनुमानाची रामाशी पहिली भेट आणि सुग्रीवाशी मैत्रीचा करार. अध्याय 22 वाली आणि सुग्रीव यांच्यातील वैर आणि दुदुंभी राक्षसाची कथा. अध्याय 23 रामाच्या हाताने वालीचा वध आणि सुग्रीवाचा राज्याभिषेक. अध्याय 24 पावसाळ्यानंतर वानरसेनेचे चारही दिशांना सीताशोधासाठी प्रस्थान. अध्याय 25 संपाती पक्षाची भेट आणि त्याला मिळालेली दृष्टी, सीतेचा पत्ता लागणे. अध्याय 26 हनुमानाचे अफाट रूप धारण करून समुद्र ओलांडण्याचे दिव्य. अध्याय 27 लंका प्रवेश, लंकिणीचा पराभव आणि लंकेच्या वैभवाचे दर्शन. अध्याय 28 अशोक वाटिकेत सीतेची भेट, रामाची मुद्रा देणे आणि सीतेचा धीर वाढवणे. अध्याय 29 अशोक वाटिकेचा विध्वंस आणि रावणाचा पुत्र अक्षय कुमार याचा वध. अध्याय 30 हनुमानाचे रावण दरबारात भाषण आणि लंकेचे दहन करून परतणे. अध्याय 31 ते 40 युद्धसज्जता आणि महासंग्राम. अध्याय 31 हनुमानाचे रामाकडे येणे आणि चुडामणी देऊन सीतेचा संदेश देणे. अध्याय 32 वानरसेनेचे समुद्रावर प्रस्थान आणि रावणाची युद्धसज्जता. अध्याय 33 विभीषणाचा रावणाने केलेला अपमान आणि त्याचे रामाला शरण येणे. अध्याय 34 समुद्राला वाट मागणे आणि नळनील यांच्या हातून सेतू बांधणे. अध्याय 35 संपूर्ण सेतू पूर्ण होणे आणि वानरसेनेचा लंकेत प्रवेश. अध्याय 36 अंगदाची शिष्टाई, रावणाच्या सभेत पाय रोवणे आणि युद्धाची घोषणा. अध्याय 37 युद्धाचा पहिला दिवस, धूम्राक्ष आणि वज्रदंष्ट राक्षसांचा वध. अध्याय 38 महाकाय कुंभकर्णाला जागे करणे आणि त्याचे भीषण युद्ध. अध्याय 39 प्रभू रामाच्या हातून कुंभकर्णाचा वध आणि रावणाचा विलाप. अध्याय 40 इंद्रजिताचा मायावी पराक्रम आणि नागपाशातून रामाची सुटका. अध्याय 41 ते 50 विजय आणि राज्याभिषेक. अध्याय 41 लक्ष्मण आणि इंद्रजित यांच्यातील तुंबळ युद्ध, इंद्रजिताचा वध. अध्याय 42 रावणाचे पाताळ यंत्र आणि हनुमानाने केलेले यंत्रभंजन. अध्याय 43 अहिरावण आणि महिरावण यांनी रामाला पाताळात नेणे. अध्याय 44 हनुमानाचे 5 मुखी रूप धारण करून अहिरावणाचा वध करणे. अध्याय 45 राम रावण समोरासमोर युद्ध आणि शस्त्रास्त्रांचा वर्षाव. अध्याय 46 रावणाची 10 डोकी कापली जाणे पण पुन्हा उगवणे, युद्ध लांबणे. अध्याय 47 अगस्त्य ऋषींकडून आदित्य हृदय स्तोत्राची प्राप्ती आणि रावणाचा वध. अध्याय 48 लंकेत बिभीषणाचा राज्याभिषेक आणि सीतेची अग्निपरीक्षा. अध्याय 49 पुष्पक विमानाने सर्वांचे अयोध्येत आगमन आणि भरत भेट. अध्याय 50 रामाचा राज्याभिषेक सोहळा आणि रामराज्यातील सुखसमृद्धीचे वर्णन.
अध्याय 51 ते 54 उत्तर रामायण आणि सांगता. अध्याय 51 सीता त्याग प्रसंग आणि वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात सीतेचे राहणे. अध्याय 52 लव आणि कुश यांचा जन्म, त्यांचे शिक्षण आणि रामायण गायन. अध्याय 53 रामाचा अश्वमेध यज्ञ आणि लवकुश यांनी यज्ञीय अश्व पकडणे, मुलांचे पित्याशी युद्ध. अध्याय 54 सत्य उघड होणे, सीतेचा भूमिप्रवेश आणि प्रभू रामाचे शरयू नदीत निजधाम गमन. या प्रकारे श्रीरामविजय ग्रंथाची सांगता होते. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि ग्रंथसार मराठीला सबस्क्राईब करा. जय श्रीराम.